गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान पतीचा खून करून रस्ते अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र रस्त्यावर आढळलेल्या रक्तांच्या ठशामुळे हा गुन्हा उघड झाला आहे. देवानंद सूर्यभान डोंगरवार वय 32 असं खून झालेल्या पतीचं नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी रेखा उर्फ सोनी आणि तिचा प्रियकर विश्वजित याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अधिकची माहिती अशी की मृतक देवानंद सूर्यभान डोंगरवार याने 2018 साली रेखा उर्फ सोनी हिच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही वर्षानंतर रेखाचे विश्वजित सांगोळे या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. विश्वजित हा महामार्ग बांधकाम कंपनीत चालक म्हणून काम करत होता. या संबंधांमुळे रेखा पतीपासून दूर गेली. 2 दिवसांपूर्वी तिने घर सोडून विश्वजित सोबत कुरखेड्यात राहण्यास सुरुवात केली. देवानंद पत्नीला परत आणण्यासाठी प्रयत्न करीत होता. याबाबत पंचायत आणि तंटामुक्त समितीपुढेही चर्चा झाली. मात्र रेखाने देवानंद सोबत राहण्यास नकार दिला. रेखाने आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून मिळालेल्या 50,000 रुपयांची रक्कम मिळाल्याशिवाय विभक्त होणार नाही अशी भूमिका घेतली होती. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी देवानंद पत्नीला समजावण्यासाठी तिच्या खोलीवर गेला असता तेथे तिघांमध्ये वाद झाला. यावेळी रेखा आणि विश्वजित यांनी देवानंदच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देवानंदचा मृतदेह त्याच्या दुचाकीवर ठेवून सती नदीजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ नेण्यात आला. तेथे मृतदेह खाली टाकून दुचाकीची तोडफोड करण्यात आली, जेणेकरून हा प्रकार रस्ते अपघात वाटावा. मात्र हत्या झाल्याच्या ठिकाणापासून पुलापर्यंत रस्त्यावर पडलेले रक्ताचे ठसे पोलिसांच्या निदर्शनास आले. या ठशांच्या आधारे तपास करत पोलिसांनी पत्नी रेखा आणि तिचा प्रियकर विश्वजित यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. देवानंद हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक आधार होता. कुरखेडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.